नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल रात्री फॅमिली आली गावावरून. रात्री 11:30 वाजले त्यांना इथं येईपर्यंत. सकाळची 9:30ची बस होती, ती 10 वाजता आली आणि इथं येईपर्यंत त्यांना अक्षरशः रात्री 11:30 वाजले. आणि आता झोपले आहेत कारण रात्र जागरण झाली. येऊन जेवण बनवायचं होतं. मी काल जेवण बनवलं नाही, त्यांनीच बनवलं. तर ते जागरण झाली, झोपले आहेत. आणि मी आता काय झालं आहे, झाडांना पाणी घालायला 3 दिवसांनी आड करून पाणी घालतो, कारण थंडी दिवस आहे. तर आता पाणी घालायला सुरुवात केलं आहे. पाठीमागे बघू शकता, पाईप चालू केलं आहे, सोडलं आहे, पाणी घालतो आहे. तर चला मग. तर मित्रांनो, हे बघा, झाडांना पाणी घालणं चालू आहे. आणि इथं हे टोमॅटोचं झाड आहे, त्याला किती टोमॅटो आले ते बघा. छोटे छोटे टोमॅटो आहेत, पलीकडे पण तसेच आहेत, इथं पण आहेत, खूप टोमॅटो आले आहेत. तर मित्रांनो, मी काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो टोमॅटोने आणण्यासाठी. तर टोमॅटो किती रुपये भेटले माहिती का? 30 रुपये अर्धा किलो. म्हणजे टोमॅटो एवढे महाग झाले आहेत की 60 रुपये किलो झाले आहेत आता. आणि आमच्या इथं लावले आहेत हे टोमॅटो, हे बघा, पण ते अजून कच्चे आहेत. पण टोमॅटो खूप महाग झाले आहेत. तुमच्याकडे कसे किलो आहेत हे नक्की टाका कमेंटमध्ये. आणि तसंच तिकडे मेथी लावली, ती बघा, तिकडे बघू शकता, तिकडे मेथी लावलेली आहे. अलीकडे पालक लावला आहे आणि कांद्याची पात आहे. तर पाणी घालणं चालू आहे माझं. इथं एक जास्वंद लावलेली आहे, पण जास्वंदचा कुठचं माहिती नाही. फुल एकदम पिंक कलरचं आहे, नवीनच बघतोय मी. हे बघा, मित्रांनो, कुंड्यांना पाणी घालून झालं आहे. आणि आता इकडे जिथं भाजी लावली आहे त्यात पाईप सोडला आहे, म्हणजे ते पाणी व्यवस्थित लागेल. पाईप सोडला आहे तोपर्यंत जरा मी बाकीची कामं करतो आहे जरा, कारण ते पाणी लागायला वेळ लागतो. तर उगा ते पाईप पकडून राहण्यापेक्षा वेळ लावण्यापेक्षा टाईमपास होतो. तो पाईप सोडला की कसं पाणी लागून जातं. तो पण आपली काहीतरी कामं करता येतात. आणि थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी येऊन बघायचं पाणी कुठपर्यंत लागलं आहे. थोडा एरियामध्ये लागलं की पाईप पुढे ठेवायचं, म्हणजे पुढच्या ठिकाणी पाणी जातं आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.